गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. एकटं येण्याचं रिझन म्हणजे प्रियांकाची तब्येत जरा बरी नाही आहे. तिला परत रात्री त्रास झाला, लूज मोशन. ते काय झालं परवा कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे, मॉकटेल जास्त पिली ना, कोल्ड्रिंक, त्यामुळे त्रास झाला. मी एकटाच आलो जिमला, त्यामुळे कशी काय तब्येत? हा, थांबले का चिला? गोळी घेतली आता नाश्त्यानंतर. पोट दुखतंय का? काही नाही दुखत, फक्त लूज मोशन. व्हायचं रात्रीचं. आणि अॅनिव्हर्सरी पार्टी मागत पडली का काय? नाही, त्याच्यामुळे तरी झालं असेल. अॅनिव्हर्सरीला असं काही वेगळं नाही खाल्लं आपण. कशामुळे झालं मग असं? झालं असेल कशाने, होत असतं. बरे पूर्ण निघतंय. डेटॉक्स होतंय का? हे बघा मित्रांनो, ब्रेकफास्ट करायचा आम्हाला. इथं आहे अंडा फ्राय, बॉइल्ड एग अंडा फ्राय केलेला आहे. आणि इथं एक चपाती, फायबर आणि प्रोटीन याच्यासोबत, कार्ब्स आणि प्रोटीन, कार्बोहायड्रेट असतात चपातीमध्ये. म्हणतील वाटीमध्ये का घेतलंय. याच्या खाली एक आहे अंडा, विवानचा अंडा आहे. दॅट इज विवान का अंडा? खायचं तुला? त्याला खाऊ घाल. येस. विवान एक अंडा खाणार आहे. आणि काय बघणारे त्याचं आणि मोबाईल बघत बघत खाणार आहे. सवय लागली आता त्याला. काल मध आली. अंड खा पहिलं. ते बघ, कालू मी बंद मदारी आहे. करणार. हे मोबाईल बंद करणार मम्मा. करू का बंद? काय? अय्यो, बॅट का फेकली? बॉल कुठे आपला? बॉल घेऊन ये जा. बॉल घेऊन ये. काही लोकांना आपण एवढे देव मानतो, त्यांचा एक शब्द सुद्धा खाली पडून देत नाहीत. आणि एक दिवस त्यांचा खरा चेहरा समोर येतो. तुम्हाला माहिती असेल मी कोणाबद्दल बोलतोय. RCC ग्रुपचे मालक मोठेगावकर, लातूरमधले ते. मला पण एवढं माहीत नव्हतं. त्यांचे पोस्टर वगैरे बघायचो मी. तर त्यांना अटक केली CBIने, की ते जे सांगतात तेच प्रश्नपत्रिकेत येतात. JEE नीट परीक्षा असतात ना 12वी नंतर. तर त्याचा खरा चेहरा समोर आलेला आहे. त्यांच्या मोबाईलवर 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका आली होती. म्हणजे सगळं फ्रॉड करत होते ते इतके दिवस. आणि मग ते मुलाखत घ्यायचे बाबा पेपर झाल्यावर मुलांचे, की बाबा तुम्हाला प्रश्न कुठून आले. मग ते मुलं सांगायचे बाबा तुम्ही जे दिले आहे आम्हाला प्रॅक्टिस करायला प्रश्न, त्याच्यातूनच प्रश्न आले. म्हणजे तेच प्रश्न सांगणार आणि तेच प्रश्न येणार परीक्षेत. ते इतके दिवस हा फ्रॉड चालला होता. म्हणजे आणि ते निवडक मुलांनाच प्रश्न द्यायचे बरं का ते. असं पण एक रिझन आहे त्याच्यामागं. म्हणजे आपण काही लोकांवर किती विश्वास ठेवतो. आता ते नाशिकचं प्रकरण, खरात प्रकरण, म्हणजे ते माणसाच्या इमोशनसोबत खेळतात. काहीतरी माणसाचा वीक पॉईंट समजून ते सांगतात की बाबा तुमच्या घरात असं आहे, तर असं केल्यावर असं होईल. ते झालं एक भावनिकदृष्ट्या. आणि हे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळल्यासारखं आहे. की काही मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, पुढं जातात, आणि मग त्यांना हे असं बघायला लागतं. अवघड आहे. म्हणजे पुण्यातली पण एक लेडी होती, ब्युटी पार्लर चालवत होती. अजून 2-3 सिटीमध्ये होतं. तर मी एक रील बघितला होता. फक्त कोकण हा एरिया तसा राहिलेला आहे ज्याच्यात कोणी अजून सापडलेलं नाही आहे. मे बी तिथं फ्रॉड झाला नसेल, किंवा फ्रॉड झाला असेल तरी तिथलं बाहेर आला नाही स्कॅम. तर बाबा या जगात कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही, अवघड आहे. एक पप्पी दे मला. मला एक पप्पी दे. माझी पप्पी घे. थँक्यू. आंघोळ केली? बाय बाय कर पप्पाला.
बाय. तिकडे कर, बाय बाय कर. ए नको नको नको, ऑफिसला जाऊयात आता. 12 वाजले, लेट झाले जरा. म्हटलं आज बाईक घेऊन जाऊ आपण. लेट गेलं ना मग ते काय कार पार्किंगला जागाच मिळत नाही, असा विषय आहे. विमान मागा लागला होता. काय आता त्याला काय समोर आलं की मग तसंच होतं. बाय द वे, आउटफिट ऑफ द डे बघा, एकदम कॅज्युअल. 5:30 वाजले मित्रांनो. घरी आले मी आता. ऑफिसमध्ये सँडविच खाल्ले पण तरी पण भूक लागली. बघूयात काही आहे का खायला आपल्याला घरात. कोण आलं रे? कोण आलंय? माझी पप्पी घे. तिथं का हेल्मेटला मम्मा कुठे आहे रे? कुठे? Okay, so what I did is आणि मम्मा इथं एवढा पसार कोणी केलाय? पिलू अजून कोण आहे? राहिलं का पोट दुखायचं, लूज मोशन? आज नाही झाले ना? नाही काय नाही झालं. बरं आहे. कशी बघते मम्मा? कशी बघते? कशी बघते मम्मा? अशी बघते? कशी बघते? रागाने. गांडू? मित्रांनो हे बघा, एक रील बघितलाय मी. तो आम्हाला रील बनवायचा आहे बरं का. आणि तो रील असा आहे की हां, त्याच्यामध्ये तुझे पाय नाही दिसले पाहिजे. हां चल पळ ना तू. प्रियंका माझ्या मागं पळणार. अरे पला ना म्हणजे 2 राऊंड मार प्रियंका आणि नंतर लपून बस. पला पला पला. कुठे 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 कुठे? पळा पळा जोरात. अरे पला 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 पला. कुठे गेली मम्मा? शोध बरं, कुठे गेली? शोध ना. कुठे गेली मम्मा? मम्मा एवढी मोठी आहे, मला ते पकडताच येईना. कुठे गेली मम्मा? मम्माचे पाय दिसले. मम्माचे पाय दिसले ना? त्याने मला टच नाही केला. त्याने दिसले त्याला पाय. दिसले. बघू. कशी आहे विवान मम्माची रिॲक्शन? सॉरी मम्मा विवानची रिॲक्शन कशी आहे? कसं वाटलं रे? मम्मा कुठं लपून बसली होती? अयो अयो अयो, कुठे जायच्या? प्रवीण काय किती आणायला सांगतो आम्ही दूध? 3 म्हणजे 3 पिशव्या आणल्या ना? हा, मी किती आणायला सांगते नाही? 4 का? बरं मग नंतर आणू. हे बघा आईने कसे पापड तळलेत, कारण हे मागच्या वर्षीचे पापड त्यामुळे तळलेत. टाकून द्यायचे बघा. आणि विशेष म्हणजे हे बघा, हे जे लोणचं आहे ना, आपण त्या दिवशी कैऱ्या फोडल्या ते लोणचं आहे. हळद मीठ घातले आणि लसूण तळून टाकायचं म्हणजे तेल. त्यात मसाला आहे. येस लेट्स मसाल्याचं टेस्ट हे आणून द्या ना. टेस्ट कर ना प्रियंका लोणचं. अहो पिल्याने मग अशी टेस्ट केलं तर असं करतो. त्याला आणायचं. हा का? कसं टेस्ट करायचं? मला ते थोडंसं आंबटे आंबटे का रे? लोणचं घातलं होईल. आणि पूर्ण असं हे असं करायचं तू डोळ्यालाच. डोळ्यात लोणचं गेलं. हा, दल हे खा. पाणीपुरी कोणी दिली? नेहाने. थँक्स नेहा. आपल्याला काय जेवण आहे? बटाट्याची भाजी. काय झालं डोळ्याला? ते असं करायला गेली का? त्याने असं करायचं, त्याने असं केलं डोळ्याला.
लोणचं गेलं डोळ्यात. मित्रांनो 11:15 वाजलेत आणि आता माझं काम झालेले आहे. नको दाखव आता. तुम्ही दाखवणार मी. नको आम्ही कसं हे बघा कसे झोपलेले सगळे इथं. प्रियांका, आई, जीवन सगळे. हे बाबू या पोराने वैताग दिलाय. वैताग दिलाय. उन्हाळ्यात वजन वाढायचं कारण अजून एक शुगर. वजन वाढत आहे. कारण उन्हाळ्यात बॉडी का बनत नाही माहिती का लोकांची. शुगर इंटेक जास्त होतो. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, आमरस. एवढी असते. खाते येते आपण पाहू. प्रियांका मी तुझ्यापेक्षा गोर झालो ना जिमला झाल्यापासून. ग्लो आलाय माझ्या चेहऱ्यावर. लय हँडसम झालंय. खरंच इव्हन मी गोरा झालोय ना रे. गोरा झालोय ना मी. पण हा ए थँक्यू. आणि मम्मा काळी झाली ना. ना हा नो नो बस. माझ्या साईडने का तू मम्माच्या. मम्मा मम्मा आवडते का पप्पा पप्पा. माझं पप्पा माझं. जे तो बनव ना ते. माझं मम्मा आवडते का पप्पा पप्पा. मम्मा की पप्पा. मम्मा की पप्पा. मम्मा की पप्पा पप्पा. पप्पाच्या अंगावर झोपलाय तो. मम्मा बोल पटकन. मम्मा आवडते की पप्पा. मम्मा मम्मा कुणाचं की आहे? पप्पा. पप्पा कुणाचं आहे? बस. त्याला सांग. नाही, ते लोक मम्मा की पप्पा. आता मूड मध्ये नाहीये. ए टाकल्या. पण माझ्या कानात नको ओरडू. मम्मा की पप्पा सांग पटकन. अरे मी पाणी पिलोय. को ते छोंजी किती थंड आहे रे आता. जेव्हा ऐकत जा. हो आईकडे जा. ऐक चडी ऐक जा. आईकडे जा. का नो. ऐकत जा. जा. पप्पाकडे जातो. पप्पाकडे जातो. जातो नको जाऊ नको. माझ्याकडे एक मला तुझ्याकडून एक पाहिजे प्रियांका गोष्ट. तू देणार का मला. का हा? काय पाहिजे पप्पांना. देणार का नाही सांग. काय मला तुझे डेली 10 मिनिटं पाहिजे. देणार का. नो का त्याचं नको रिपीट करू तू. सांग ना. दे ना. देणार ना. मुकरायचं नाही. 10 मिनिटं मी काही पण करून घेणार तुझ्याकडे. मुकरायचं नाही. मग मी उतरण्याच्या आधी माझ्या पिल्लांनी दिले. ए पप्पाला मारायचं नाही. सांग ना. माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा देशील ना. हा. पप्पाला मारायचं गाईज नाही. उद्यापासून प्रियांकाचे 10 मिनिटं मी घेणार आहे. आणि काय ते 10च व्हायला करणार? पाहिजे बरं का. अर्धा तास नाही जायला पाहिजे. हा 10 मिनिटं डेली. आपण काय सकाळी मला सांगा संध्याकाळी. तर. नाही म्हणशील तू. नाही सांगा. रेडी. सांगा एकदा ना. शब्द दिलेला आहे. ए तू थांब रे. काय सांगा ना. मला तुझे 10 मिनिटं पाहिजे डेली. पप्पाला मारायचं नाही. हा काय पण करायचं समोर. मला तुझे 10 मिनिटं पाहिजे याच्यासाठी. नाही नाही म्हणायचं बरं का. सांगतोय मी. टेक्निकल शेअर करायचं हे ते हेच नाही का? नाही ते नाही. हं. मला तुझा व्हॉइस ओव्हर पाहिजे. माझं 1 मिनिटाच्या शॉर्टसाठी का पाहिजे. माझं का पाहिजे बर. डेली. पण इट विल बी प्रॉपर इन मराठी. यू कांट. काही पण इंग्लिश मध्ये टाक, हिंदी मध्ये टाक, मराठीत टाक, काही पण टाक. ठीक आहे. तुला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल त्याच्यात टाक. उद्यापासून प्रियांकाच्या आवाजात तुम्ही आपले शॉर्ट्स ऐका. कारण ते कसं होतं मोठे ब्लॉग पण माझेच होत आहेत. शॉर्ट्स पण माझे होत आहेत. ठीक. म्हणजे आपल्या ऑडियन्सला थोडासा चेंज मिळेल. प्रियांकाच्या आवाजात उद्यापासून शॉर्ट्स येतील. 1 वर्ष द्यायचं. उद्याची तारीख लिहून ठेवायची. 1 वर्षानंतर काय होते बघायचं. 1 वर्ष पाहिजे मला. डेली 10 मिनिटं. सकाळ घे संध्याकाळ घे. दरवाजा लावून करायचंय. याचा डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे. अरे माझ्या मागे किती काम असतात. 10 मिनिटं मागितले मी डेलीचे. तू हा म्हणलेली आधी. प्रियांका हा बोललेली आहे.
मुकर नाही जाने का बात से. नो बंद. कधी करणार सांग? संध्याकाळी का सकाळी उठल्या उठल्या? ए तू थांब रे, इथं बिझनेस. संध्याकाळी सकाळी घाई घाई असते, सकाळी मग मी चिडचिड करेन. संध्याकाळी कधी? संध्याकाळी ह्या टायमाला 10:30 पण ते हा 11. असतो ना. काही नाही, ऑप्शन नाही आपल्याकडे. त्याला नो ऑप्शन. त्याला तिकडे नाही. बरं 10 मिनिटं तिकडे घेऊन जात जा त्याला. तिकडे घेऊन गेल्यावर रात्रीच करू ना. ठीक आहे, चालेल 11:30 चालेल नंतर. चालेल. बघू प्लॅन सक्सेस होतोय का मित्रांनो. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, बाय बाय. बाय कर, बाय बाय. आयु